श्री गणेशाय नमः श्री सद्गुरुरामाय नमः। श्रीरामाचा जन्म प्रभाव अजन्मा जन्मेल राम राव पाहू आला सुर नर समुदाव तो नवलाव पाहू आले। बघा प्रत्यक्षात देवाआधी देव अशा प्रकारे हा राम असणारा देव त्या ठिकाणी अवतार धारण करणारे हा अयोध्येमध्ये सगळ्या असणाऱ्या 33 कोटी देवांनी विचार केला की प्रत्यक्षात देव तिथं कसा अवतार धारण करेल, थोडा कसा अवतार धारण करेल आणि त्याच्या अवताराचं पुढचं कार्य काय आहे हे पाहण्याकरता देवाने अयोध्येमध्ये तिथं सगळी विमानाची दाटी केली आणि त्या अवताराचं कार्य पाहू लागले। प्रसूती समय कौशल्यसी तव अयोध्येच्या चौपाशी विमानी दाटली आकाशी विबुध वेगेसी पयाले। त्या अयोध्येच्या वेशीजवळ आणि कौशल्याच्या त्या महालाच्या भोवती सगळ्या देवांनी दाटी केली, तिथं विमानामध्ये बसले आणि देव इथं कसा अवतरतोय आणि कसा येतोय ते म्हणले आपण बघू। सूर्यवंशा येईल रघुनाथा या लागी मध्य नाही आलादित्या लग्नी साधिला अभिजिता जन्म मूर्ता राघवा। त्या प्रत्यक्षात हे राम त्या अयोध्येमध्ये अवतार धारण करते। हे कसा अवतार धारण करते देव म्हणले चला आपण बघू। दुपारच्या वेळेला दिवस आला होता, मध्यानाशी दिनकर फळ भरी होय स्थिर। ज्यावेळेस राम तिथं अवतार धारण करायले त्यावेळेस सूर्य सुद्धा थांबला, सूर्य बी पुढे चालला नाही, उभा टाकला बघायचं म्हणलं आपल्याला देवाचा अवतार कसा आहे ते। हे अशा प्रकारे पाणी द्या तिकडे पाहिजे अजून पाहिजे ती कळशी तिथंच राहू द्या, तिकडे ठेवू नका, नाही ते तिथं मध्यभागी ठेवा म्हणजे मग ज्यांना पुन्हा पाहिजे ते घेता येतील देता येतील। मग हे रामाचा जन्माचा प्रभाव पाहायचा आहे सगळ्या लोकांनी, म्हणून ते सगळे देव त्या ठिकाणी आलेले होते। वक्रियतीचर होऊन वैगी चालोनी आपणा केंद्रियानी उच्च स्थाना तेथे ग्रहगण स्वयाले। मग हे राम कुठल्या कुळामध्ये जन्माला येणार होते तर दशरथ राजाचं उच्च अशा प्रकारचं कुळ सूर्यवंशी। मग त्या सूर्याला सुद्धा वाटलं ना माझ्या वंशामध्ये देव अवतार घेणार आहे, मग आपण जरा थोडं थांबलं तर बरं, म्हणून सूर्य सुद्धा उत्साह थांबला आणि हे सगळे उच्च अशा प्रकारचा वर्ण म्हणजे तो सूर्यवंशी, म्हणून देवानं त्या ठिकाणी अवतार धारण करायचं ठरवलेलं होतं, म्हणून देव त्या ठिकाणी अवतार घेऊ लागले। शुद्ध सुमनी वसंत ऋतू मधुमासती विख्यातू शुक्ल पक्ष नवमी अंतू जन्म रघुनाथो पावला। चैत्र महिना वसंत ऋतू वसंत ऋतू हे वसंत ऋतू म्हणजे इतका चांगला आहे, हे चैत्राचा महिना आहे का नाही। आणि उन्हाळा तर कसला आहे, कडक उन्हाळा आहे, पण हे सगळे जे चैत्र महिन्याच्या अगोदर सगळी पालवी गळती झाडाची आणि नवे पानं फुटतात का नाही, त्यावेळेस झाडाच्या बुडाला पाणी कोण घालतंय घालतंय का कोणी पाणी? डोंगरातले एवढाले झाडं वाळल्यासारखे दिसतात आणि चैत्र महिना आला की झाले हिरवेगार। चैत्र काळ ऋतू वसंत ऋतू उन्हाळ्यामध्ये फुटते तरुवर चैत्र मास उष्ण काळी आणि जीवनता अशी कोण घाले तुकाराम महाराजाचा अभंग
मग हे जे सगळं कर्म होतंय, हे जे सगळं कार्य करतंय, हे एक तो परमात्माच करतोय. हे अशा प्रकारे हे चांगल्या प्रकारचा वसंत ऋतू पाहिला, नवमीचा दिवस पाहिला आणि मध्यानाची वेळ, सुमुहूर्त, चांगल्या प्रकारचं मुहूर्त, आणि अशा वेळेस देवानं त्या ठिकाणी आपला अवतार धारण केला. श्रीराम सोया योनी, तो स्पर्शला नाही जन्म योनी, कौसल्या सन्मुख देखी नयनी, आश्चर्यमनी विस्मित. देवानं असा अवतार धारण केला, कौशल्याच्या मुख समोर उभे राहिले आणि कौशल्यानं बघितलं आणि मनामध्ये आश्चर्य, नवलाचीच गोष्ट. मला तर काही प्रसूतीचा त्रास झाला नाही, मला कळालं सुद्धा नाही, काय नाही, आणि लेकरू तर माझ्या समोर उभे. अशा प्रकारे कौशल्य आपल्या मनामध्ये आश्चर्य करू लागली होती. पाण्याचा गिलास घ्या. नाही लागली वेन उद्भट, नाही दुखिनले गर्भपोट, स्वयराम झाला प्रगट, अति उद्भट निज तेजा. मग त्या कौशल्याने विचार केला, अरे मला तर कसल्या प्रकारचा त्रास पण झाला नाही आणि हे लेकरू तर माझ्या समोर उभे, हे काय चमत्कार झाला, कसं झालं? हे असं कौशल्या आपल्या मनामध्ये त्या ठिकाणी विचार करू लागली. स्वप्रकाशे स्वलीला, निज तेजती स्वज्वळा, गवगविता घन सावळा, देखे डोळा कौशल्या. त्या कौशल्यानं पाहिलं की हा सावळ्या स्वरूपाचा मुलगा माझ्या समोर उभा आहे आणि कसा काय उभा राहिला आणि कवाशी उभा राहिला हे तर म्हणजे मला कळालंच नाही. अशा प्रकारे तो मुलगा पाहून हे कौशल्या त्या ठिकाणी आनंदित झालेली होती. जेनी निज तेज विलासे, मी तुपणाचा ठावची पुसे, जग आत्मत्वे प्रकाशे, सोळा उल्हासे परमानंदे. कौशल्याने विचार केला की हे जे असणार लेकरू माझ्या समोर आलेले, याचा प्रकाश सगळ्या जगामध्ये पडलेला आहे, जगामध्ये याचा प्रकाश आहे. आणि मग त्या स्वतःच्याच रूपामध्ये ते लेकरू त्या ठिकाणी सोज्वळ अशा प्रकारचं दिसू लागलं. ज्या तेजाचे निज निर्धार्य हंसोह समूळ विरे, त्रैलोक्य ब्रह्मत्वे अवतरे, सर्वांगी भरे स्वानंद. त्या रामाचं स्वरूपच तशा प्रकारचं होतं. कसं होतं की त्याचं स्वरूप पाहिलं तर हे तिन्ही लोक, स्वर्ग मृत्यू पाताळ, हे आनंद भरीत होत होते, आनंद भरीत झालेले होते. आणि हे अशा प्रकारचं हे पोरग माझ्या उदराला आलं, कौशल्याला त्या ठिकाणी आश्चर्य वाटू लागलं. ज्या तेजाचे निज निष्ठे, विषयांचे विषयत्व आटे, बंध मोक्षाचे बिरडे फिटे, स्वय कोदाटे परब्रह्म. मग ते रूपच कशा प्रकारचं होतं आणि त्या रूपाला पाहिलं आणि ज्यानं ते रूप पाहिलं, ज्यानं ते रूप आपल्या हृदयामध्ये धारण केलं, तर त्याचं जन्म मरणाची एरजरच संपली त्याची. त्याला पुन्हा जन्मायचं नाही आणि पुन्हा मरायचं नाही. तो माणूस देव रूपात होतो. हे अशा प्रकारचा असणारा राम हे त्या ठिकाणी अवतरलेला होता. ज्या तेजाचे दीप्ती, रविचंद्र हे स्वया हरपती, ते तेज प्रकाशे ब्रह्मस्फूर्ती, निर्विषय स्थिती सुख कोंदे. त्या रामाचं रूपच असं होतं
का त्रैलोक्यामध्ये भरून उरलो आणि ते रूप पाहिलं तर माणसाचं देहभान हरपून जाते. देहभाव हरपला आणि तुझं पाहता विठ्ठला. हे माणसाची अशी अवस्था होती. म्हणून तिकडं पंढरपूरला जरी गेला तरी पांडुरंगाकडे लांबूनच बघावं. जवळ गेल्यावर बघायला मिळत नाही. हे धरकीवट पाया पडायला मिळत नाही तर तोंड कवा बघावं. त्याच्यामुळं लांबूनच त्याच्या तोंडाकडे बघत राहावं आणि खरं स्वरूप तेव्हा आपल्या ध्यानात येतं. या असं ज्याने रामाचं रूप आपल्या ध्यानामध्ये धारण केलं ते राम रूपच झाले. त्याला दुसरी गती नाही. ऐसे स्वाभाविक सहज तेजाचे जे निज तेज त्यांची मूर्ती चतुर्भुजा देखत असे चोझ कौसल्या. असं अरे ते रामाचं असणारं स्वरूप आणि मूर्ती चतुर्भुज होती. 4 हात होते. एवढा स्वज्वल अशा प्रकारची मूर्ती कौशल्याच्या समोर उभी आणि ती कौशल्या पाहू लागलेली होती. देखे ठकराचे निज ठाणा दो हाती धनुष्य बाबा करावया राक्षस निर्धारणा ओढी काढोनी विन्यासे. राम कौशल्याच्या समोर उभा होता पण कशा स्वरूपात होता? ते स्वरूप कसं होतं? माणसं एकमेकाला ठकवितेत ना एकमेकाला. आणि त्याला काय म्हणते? तू आम्हाला ठकविलंच होय पण तुला महाठक मिळत म्हणतात का नाही आपण? एखाद्या माणसानं जर आपल्याला काही चूक केली आपल्याबद्दल तर त्याला म्हणतात ना आपण. तसं हे राम ठकाणाचा माठक होता आणि हे अशा प्रकारचं स्वरूप कौशल्यानं त्या ठिकाणी रामाचं पाहिलं आणि ते रामाकडंच त्या ठिकाणी बघत उभं राहिली. डोळ्याला टक पडले. अशा प्रकारची अवस्था. करावया बंदी मोचन सुरनर ग्रहा भयदान अभय हस्ते संपूर्ण विराजमान रघुवीरा. राम त्या ठिकाणी उभे होते. ते कसे होते की त्यांचं ठाणमान एक समान होतं, सारखं होतं. आणि इथं आपल्याला जे कर्म करायचे, जे कार्य करायचंय, दुष्टाचं निर्दळन करायचंय तर त्याच्याकरता ते धनुष्यबाण हातामध्ये घेतलेला होता. हे अशा प्रकारे नाथ महाराज आपल्याला पुढे सांगू लागले. करिता राम नाम स्मरण जीवास करावया ब्रह्मपूर्ण स्वय कृपाळू आपण वरद हस्ते पूर्ण आश्वासित. रामानं काय केलेलं आहे की ज्यानं रामाचं नामस्मरण केलं तर त्याचं जन्म मरण नाहीच करण्याकरता, वरदान देण्याकरता रामानं हात वर केलेला. हे अशा प्रकारे हे राम त्या ठिकाणी प्रकट झालेले होते. चरणंतळी रक्त शोभा लोपित बाळ सूर्याचा प्रभा जगाते भुलवी जगदंबा ती चरण रंगा भुलली. रामाच्या तळव्याचं वर्णन केलं. पाणी तळव्याचं वर्णन केलं. तळव्याचं ते लाल भडक अशा प्रकारचे तळपाय होते. आणि हे माया म्हणजे लक्ष्मी हे सगळ्या जगाला भुलविणारी, जगाला आणि जगाला भुलविते ती माया. पण हे अशी माया सुद्धा त्या रामाच्या पायाजवळ बसली आणि त्याचे पाय चुकते. हे अशा प्रकारची लक्ष्मी. मग आता लक्ष्मी ज्याच्या पायाजवळ बसते मग तिथं आपल्यासारख्या माणसाला काही रोग आला का नाही? त्याचं नाव घ्यायला, त्याच्या फोटोचं नाही दर्शन करायला, उदबत्ती नाही वाढायला काय झालं आपल्याला? प्रपंचाला ते एवढे लाखावर खर्च होत नाही.
मग त्याला एक 10 रुपयाची उद्बत्ती वावळायला काय झालं आपल्याला? हे अशा प्रकारचा नियम या ठिकाणी सांगू लागले. माया तरक्या सर्वसी वेदशास्त्री प्रसिद्धी ऐसी तीही बुलली चरणासी झाली दासी सर्वदा. या मायाची गती वेदालाही कळली नाही, वेदालाही कळली नाही, आणि त्या परमेश्वराचं गुण वेदालाही कळलं नाही, वेदांनाही नाही कळला. अंतपार याचा कानडा राजा पंढरीचा. अरे अशा प्रकारचा असणारा देव आणि सगळ्या जगाला भुलविणारी ही माया लक्ष्मी, हे सुद्धा म्हणले त्या रामाच्या पायाजवळ येऊन उभा राहिलेले आहे. सनकादिक ते विरक्त तेही चरणविंदी असक्त ब्रह्मरे होऊन या संतत आमोद घेत स्वानंदे. शुक सनकादिक नारद तुंबर भक्ताच्या कोटी आणि कवाडा आळूने पाहता ती जगजेटी. काकडी छापून घेत आपली. अशा प्रकारे सगळ्या असणाऱ्या देवाने भुंग्याचं रूप धारण केलं, भुंग्याचं, आणि भुंग्याच्या रूपातून त्या रामाच्या पायाजवळ इकडून तिकडं तिकडून इकडं इकडून तिकडं तिकडून इकडं सारखं तिथून चक्रा मारायला लागले. हे देवाची अवस्था अशी झाली. चरणाची सामुद्रिका नवर नावे वेद शेषाधिका ध्वज वज्राकुश ऊर्ध्व रेखा पायी पद्मदेखा यवंकिता. मग या रामाच्या पायाच्या असणाऱ्या मुद्रिका, त्याची असणारे ठसे, हे ब्रह्मादिक देवांना सुद्धा दुर्लभ होते. पायाच्या ठसेचं सुद्धा दर्शन होत नाही, तर त्याच्या पायाचं कवा बाबा. आणि तो असणारा आपल्यासारख्या भक्ताच्या महाग पळतो. या मी तुमच्या महाग येतोय, चला तुम्ही पुढे, कुठवर बी पळा, मी तुमच्या महागच आहे. हे सगुण भक्ताचं लक्षण सांगितलं. हे अशा प्रकारचा असणारा तो राम. चरणांतळी रक्त शोभा बरवंटी शुद्ध श्याम प्रभा इंद्रधनुष्य मिरवे नभा तैसी शोभा शोभत. या रामाच्या पायाची शोभा एकंदरीत कशी सांगितली? या जसं आकाशामध्ये ते इंद्रधनुष्य पडतं, चौकट पडते ना, ती गोल अर्धवर्तुळ कमान 7 रंगाची, किती रंगाची असते पण आपण बघतो. मग ते शोभा सुद्धा कमी. अशा प्रकारचे ते रामाचे पाय शोभायमान होते. उपासका यंत्र पूर्ण तैसे घोटी पे त्रिकोणा दोही पायी निळवर्णा विराजमान शोभती. त्या जो रामाचा उपासक आहे, देवाचा उपासक आहे, त्याचं चित्त त्या रामाच्या तळपायावर घोट्यावर त्या ठिकाणी लागलेलं असतं. आणि तशा प्रकारे हे त्यांच्या पायाचं स्वरूप म्हणजे हे निळ होतं. हे असं नाथ महाराजांनी त्याचं वर्णन केलं. यंत्रपिठी वर्ण प्रबळा तैसा पोटरिया सरळा अक्षर रूपे त्या निसळा अति निर्मळा सकुमारा. त्या रामाच्या या पिंढऱ्या होत्या, पिंढऱ्या. पायाचं वर्णन चाललंय, नाथ महाराजांनी पायाचं वर्णन केलं देवाच्या. ह्या पिंढऱ्या कशा होत्या? अत्यंत शोभायमान आणि अत्यंत सरळ अशा प्रकारच्या, आणि तितक्याच नाजूक पण अशा प्रकारच्या, कोमल. हे असं रामाच्या त्या पायाचं वर्णन चाललं. जानू चक्रती वर्तुळ जैसे आरसे निज निर्मळ निजात्मरूप सकळ ते तत्काळ प्रतिबिंब. त्या प्रत्यक्षात असणार ह्या रामाच्या असणाऱ्या पोटऱ्या
एवढ्या निर्मळ होत्या. किती निर्मळ होत्या? आरशासारख्या. आरसा समोर धरला तर आपलं तोंड आपल्याला त्याच्यामध्ये दिसतंय. तसं हे रामाचं सगळं स्वरूप असणार त्या पोटऱ्या निर्मळ असल्यामुळे त्याच्यामध्ये दिसत होतं. करदळी स्तंभाचे शुद्ध सार, त्याहून मांडल्या सुकुमार, लागता कुपती चंद्रकरा, ऐसे अरुवार जगनद्वया. त्या प्रत्यक्षात त्या रामाच्या मांड्या किती सुकुमार होत्या. तर जसं किळीचा खांब असतो ना, किळीचा खांब, आणि जरा वारं लागलं की लगे उलटून पडतो, एवढा सुकुमार ह्या अशा प्रकारच्या त्यांच्या मांड्या होत्या. श्रुती आणि स्मृती दोही पायी वाकी गरजती, अधुवा जाण निश्चिती, उपवेद स्थिती विभागे. त्या श्रुती आणि शास्त्र हे दोन असणाऱ्या वाक्या ह्या रामाच्या पायामध्ये त्या ठिकाणी वाजत होत्या. वेदांत शुद्ध शास्त्र थोरा, चरणी गरजती तोंडरा, धन्य दैत्याचे शरीर भार, चरणी निरंतर रुळती तोंडरी. त्या रामाच्या पायामध्ये तोडे बसले होते. तोडे, ते तोडे कसे होते? त्यांचा असणारा त्या पायात त्या तोड्याचा पायामध्ये आवाज येत होता. पण ते तोडे म्हणजे कशाचे होते? अधिकाराचे तोडे होते. ते काही आता बायाच्या पायातले तोडे आहेत का? आणि त्या काळामध्ये ज्या बायाच्या पायामध्ये तोडे होते त्या बाईचा अधिकार लई मोठा होता त्या काळामध्ये. आता काही नाही, आता तोडे कुणाला बघायला मिळत नाही आणि बघितले नसते. आणि आताच्या पुरी म्हणतात तोडे कसले असते तो आपण बघितले नाही, काय माहिती आहे. पण ते अधिकाराचे तोडे त्या रामाच्या पायामध्ये होते. हे अशा प्रकारे रामाच्या पायाचं स्वरूपाचं वर्णन या ठिकाणी करू लागले. जगाचे गुह्य श्रीराम पूर्ण, त्या गुह्याचे गुह्य लक्षणा, ते पाहू शके कोण, ते सुख संपूर्ण जानकी भोगी. त्याचे पाय ह्या अशा प्रकारचे असणारे सुकुमार होते. पण ते पाय बघायचे कुणाच्या नशिबात येत, कारण आपण तिकडं लवकर जातच नाहीत. पण ते पाय हे लक्ष्मीच्या स्वाधीन होते. पाय लक्ष्मीचे हाती आणि तिशी यावे काकुळती. त्या पायाची मालकीन हे प्रत्यक्षात लक्ष्मी. स्वय छिद्रत्वे मनोहरा, आणि पुढीलांचे आच्छादी छिद्रा, तोची कासेसी पितांबरा, ते जे दुर्धरा दे दिप्यमान. आणि कमरेला पितांबर नेसलेला होता. पितांबर, तो पितांबर कसा होता? पिवळा, चुटूक पिवळा जर. आणि त्या पितांबराला कुठं उलसक सुद्धा सुरत नव्हतं. शास्त्राचा नियम आहे. ज्याच्या अंगावर शुद्ध वस्त्र आहे ना त्याची किंमत खूप मोठी त्या माणसाची. किंवा घरातला किती बी गरीब असो, त्याच्या परिस्थितीचा विचार नाही, पण अंगावरचं वस्त्र शुद्ध म्हणजे ते कुठं फाटलेलं नसलं पाहिजे आणि कुठं मळालेलं नसलं पाहिजे. शास्त्राचा नियम आहे, फाटलेलं वस्त्र अंगावर घालायचं नाही आणि मळालेलं वस्त्र ते शुद्ध करून अंगावर घालायचं. म्हणजे मग तो रामाचा भक्त. एवढं जरी खून लक्षात ठेवली तरी बाद झाली. राम म्हणा नाही तर नका म्हणू, पण ते वर्तन कसं होतं रामाचं एवढं तरी लक्ष ठेवा आणि तशा प्रकारचं वर्तन करा. म्हणजे तुम्ही सुद्धा रामच आहेत. राम व्हायला काही माणसाला वेळ लागत नाही. पितांबर श्रीराम कांससी, लागला निज भावेसी, तिने चितो नयासी, गुह्य गुह्यासी पावला. ते असणारा
पितांबर रामाच्या कमरेला का लागला? काय कारण आहे? तर त्याचं कारणच असे, आपण संगती सज्जनाची करावी. साधा सरोकाळ संताच्या संगतीमध्ये राहायचं. संताच्या सज्जनाच्या संगतीमध्ये जर आपण राहिलो ना, तर आपल्याकडं कोणाची डोळा उचलून बघायची ताकद नाही. ते नाव ठेवायचं तर कुणकडेच गेलो. त्याच्यामुळं माणसानं साधा सरोकाळ संगती सज्जनाची करावी, संताची करावी, वारकऱ्याची करावी, साधूची करावी. हे अशा प्रकारचं असणार नाथ महाराज या ठिकाणी आपल्याला सांगू लागले. नाभी सखोल अतिशयेसी सहस्राबद उडता ब्रह्मयासी ठाऊन निघे तयासी हो निकासाविसी वरताला. त्या रामाची असणारी बिंबीचं वर्णन चाललंय. कशी होती बिंबी? मोठीची मोठी, कमळाच्या फुलासारखी. ब्रह्मदेवाने विचार केला, ह्याची जर बिंबी जर म्हणले कमळाच्या फुलासारखी दिसते तर बघावाच म्हणला. म्हणून त्या बिंबीचा अंत घ्यायला ब्रह्मदेव त्या कमळाच्या फुलाकडे आला आणि त्या बिंबीकडे बघायला लागला. बघता बघता ती खोल दिसली. त्याला वाटलं किती खोल आहे, बघाव तर म्हणलं उतरू शिरी. ब्रह्मदेव जर त्या रामाच्या बिंबीत उतरला, खाली 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 गेला. किती गेला? 14,000 कोस खाली गेला. तरी बिंबी संपत नव्हती. शेवटी हवा बी मिळाला आणि पाणी बी मिळाला. कसावी जावं आता म्हणला, मरावं लागतंय मला. चला म्हणला वरी. पुन्हा देव बिंबीच्या वरी आला. मग ब्रह्मदेवासारख्याला जर त्याचा पार लागला नाही, आपल्यासारखेचे काय कराय? त्याच्यामुळं आपण शक्यतो सोप्यात सोपं त्याचं नामस्मरण करा. देवपूजा करायला बसता का नाही तुम्ही? बसता देवपूजा. मग त्या देवपूजेच्या वेळेस एकच माळ राम 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 एकच माळाचा जप करा. जास्त राहिलं, जास्त जर तुम्हाला वेळ नसला तर हे अशा प्रकारे त्याचा नियम सांगू लागले. तेव्हा श्रीराम आश्वासोनी बैसविला कमळासनी त्यासी चतुश्लोकी उपदेशोनी श्रेष्ठ करोनी स्थापिला. त्यामुळेच त्या रामानं ते कमळाचं फूल आपल्या बिंबीवर धरलं, त्याच्यावर त्याला बसविलो आणि 4 श्लोकाचा उपदेश केला. म्हणजे ते 4 वेद त्या श्लोकापासून 4 श्लोकापासून 4 वेद निर्माण झाले आणि ते बी ब्रह्मदेवानंच निर्माण केले. ते इतर कुणाला वेद निर्माण करायला जमलं नाही. ते श्रीरामाचे नाभिस्थान बैसला देखे कमळासन त्यांचे हृदयीचे महिमान बोलता मौन श्रुतीशास्त्रा. मग त्या नाभी कमळामध्ये जरी ब्रह्मदेव बसला असला तरी पण त्या ब्रह्मदेवाला 4 श्लोकाचा केलेला उपदेश हे रामाच्या हृदयामध्ये ते ब्रह्मदेवानं पाहिलं आणि इतर म्हणले खरं गुह्य ज्ञान आहे. हे अशा प्रकारे हे रामाचं स्वरूप त्या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. बैसला देखे कमळासन त्यांचे हृदयीचे महिमान बोलता मौना ते श्रीरामाचे नाभिस्थान बैसला देखे कमळासन त्यांच्या हृदयीचे महिमान बोलता मौन श्रुतीशास्त्रा. त्या ठिकाणी हे रामाच्या त्या हृदयाचा आणि त्याच्या रूपाचा अंतपार कुणालाही कळालेला नाही. वेद शास्त्र श्रुती पुराण हे सगळे वेद जाणू गेला. तो पुढे मौनावला
त्याला त्या ठिकाणी काही सुद्धा वेदाला अंत पार लागला नाही. ज्याचे हृदय चिदाकाश आकाश हरपे सो कार्यासी सिद्ध पावले त्या टायासी चिदशासी एकत्वे. त्या रामाचं हृदय म्हणजे चिद आकाश आहे. चिद आकाश म्हणजे एवढं हृदय आकाशासारखं आहे, आकाशासारखं आहे. मग जसं आपल्याला त्या आकाशाचा सुद्धा त्या ठिकाणी मार्ग लागत नाही, कळत नाही, त्याचं वर्म कळत नाही, तसं हे रामाच्या हृदयाचं वर्म त्या ब्रह्मदेवाला सुद्धा कळालं नाही. तेथे अनन्यत्वे मुनिजन जळोनी झाले अभिन्ना तेची हृदय पदक पूर्ण गुणे विनल्यालासे. ते रामाचं हृदय कशा प्रकारचं होतं, कशा प्रकारचं होतं की हे ऋषी मुनी संत साधू अनन्य भावानं त्याला त्या ठिकाणी शरण गेले. अनन्य भावानं जर शरण गेलं तरच माणसाला त्याचं काम होतंय, नाहीतर त्याचं काम होत नाही. तसं हे अनन्य भावानं हे ऋषी मुनी रामाला त्या ठिकाणी शरण गेले. सूक्ष्म माझीची अति थोरी अभिमान होता केसरी देखो निराम मध्या कुसरी लाजे रानभरी ते झाले. कसे देवाचं नामस्मरण करायचं असलं किंवा देवाचं गुणगान करायचं असलं, देवाचं नाम ऐकायचं असलं तर माणसानं कसं जावं लागतंय तिकडं? अगदी निरहंकार, मनामध्ये अहंकार नाही, गर्व नाही, अंगामध्ये ताटा नाही. कुठं गेलतात? रामायण ऐकायला गेलतो, तुम्हाला नाहीत नाही का? कळलं नाही का तुम्हाला मी कुठं गेलते? झालं सगळं पाचच्या गागरीवर पाणी. असं नाही. आपण जर देवदेव करायला गेलो आणि शेजाऱ्याला जर देवदेव माहित नसला तर त्याला ते देवदेव माहित करायचा आणि त्याच्याकडून देवदेव करून घ्यायचा. बळच त्यानं 2-4 शिया दिल्या तरी हरकत नाही, पण त्याच्याकडून देवदेव करून घ्यायचाच. तर आपल्या देवदेवाचं सार्थक आहे. नाहीतर मग ते आपण जर कोणाला नाही शिकविलं तर त्याचा मोठेपण आपल्या हृदयात जाणतो आणि मग वाटतं माझ्यासारखा आहे का कुणी, आणि माझ्यासारखा कुणी आहे का म्हणलं की सगळंच वायाला गेलं. हे अशा प्रकारचा नियम आहे. पाहवया श्रीराम ध्यान रचना अभिमान त्याग पंचानना मेकळांगवोनी अंगवना मध्यभागी जाना चित्रत्वे. महादेवाची अवस्था कशी महादेवाची आणि रामाची अवस्था कशी? महादेव सगळ्या देवाहून मोठा या, सगळ्या देवाहून मोठा. पण सगळ्या देवाहून मोठा जरी असला तरी पण तो रामाचंच नामस्मरण करतोय. भजन करे महादेव आणि रामपूजी सदाशिव. राम महादेवाचं भजन करतो आणि महादेव रामाचं भजन करतो. मग ह्या दोघाच्या खुणा दोघांनाच माहिती आहेत बाबा. वेदाने नाही कळाल्या, वेदाने सुद्धा नाही कळाल्या, शास्त्राला नाही कळाल्या. मग एवढा मोठा महादेव आहे, मग ते महादेव जर रामाचं नामस्मरण करतो, त्याचं भजन करतो, तर मग आपल्यासारख्याला काय झालं नाही करायला? लय वेळ. आणि कुणी कुणी म्हणते आम्हाला देवाचं नाव घ्यायला वेळच नाही. बरं नसू द्या वेळ, पण वाटणं चालताना काही काम करतात का? तेव्हा काही खुरप आहे का हातामध्ये? काय हिळाया काढायला आहे का काही हातात तवा? मग राम बोलता चालता चाली आणि यज्ञकडे पावलं पावलं. एरवी तुम्हाला नसू द्या वेळ, करा तुम्ही प्रपंचाचं काम. तुम्हाला कोण नका म्हणते प्रपंचाचं काम केल्याशिवाय त्या प्रपंच चालत नाही ना. काय काय खाताल? काम नाही केल्यावर नुसतं राम राम करीत बसलं तर जमत नाही. मग तशा प्रकारे
हे राम आपल्या हृदयामध्ये धारण करा. महादेवासारखेनं धारण केला. आपण तर माणसं येतं त्यांनीच आपल्याला इथं प्रथवितलावर पाठवलं आणि ह्याच्याकरताच पाठवलंय. नुसता प्रपंच करण्याकरता पाठवलं नाही, तर तुम्हाला देवदेव करण्याकरता बी पाठवले. चला. जो परंपार अनंता त्यासी अनुभवी अकळिता, देवी मेखळे माझी रघुनाथा, दिसे समजता अकळीला. एखाद्या घराची जन्मजन्मीची परंपरा आहे. कशी परंपरा आहे? सगळं गाव मुठीत ठेवायचं. त्यांच्या घराची ती परंपरा चालत आलेली आहे. तसं हे रामाच्या कमरेला जे मेखळा होती, म्हणजे ते जानवं कशा करताय आणि जानवं माणसानं का घालावं, त्याचं कारणच आहे. ज्यानं जानवं घातलं तर त्याला सगळ्या गोष्टीची जाण राहते, त्याला परमार्थाची बी जाण राहते आणि त्याला प्रपंचाची बी जाण राहते. हे अशा प्रकारचं झाली निज वस्तू प्राप्ती, सकळ व्रती उपशमती, देवी शूद्र घंटिकांची पंक्ती, जे मेकळे प्रती अधोमुख. जसं एखाद्या माणसाला सवय असते, सवय कुणाला राम म्हणायची सवय आणि कुणाला शेजारणीला बघून आहे का नाही, सवय असतेच. आपली सवय बाबा, त्याला काय करायचं आपल्याला. पण ती वाईट सवय मनात ठेवू नका कुणाविषयी. त्या ज्या असणारी घंट्या ज्या आहेत त्यांच्या जानव्याला बसवलेल्या, त्या रुंजून किनकिन वाजायला लागल्या आणि त्याच्यातून सांगते आता किंवा तुम्ही सगळेजण मिळून रामाचं नामस्मरण करा. नानमतांचा निज मेळा, त्यांची किंकणी ज्वाळ माळा, या परी विचित्र लीळा, कटी मेखळा शोभता. नाना प्रकारचे स्वभाव आणि नाना प्रकारचे माणसं. तसं पण देवानं काय केलंय, त्याच्या जवळ आले, पापी बी जरी असला तरी पण तो पाय जोडून उभाच आहे. यारे लहान थोर भलते याते नारीन, त्याच्याकडे सद्भावनेनं माणूस गेला की देव त्याच्यापासून दूर जाऊच देत नाही. हे अशा प्रकारे त्याची अवस्था. पितंबराचे उभय भाग, दोन्ही भागी मुक्त ऐलग, तिने अंगाचा पिटला पांग, अंगीची अव्यंग निजंग शोभा. पितांबराचे दोन्ही पदर, रामानं अंगावर पितांबर घेतलाय, दोन्ही पदर येतो. पण ते दोन्ही पदर कसे येतो, मुक्त येतो, मोकळे येतो. कसे मोकळे येतं, विठू माझा लेपुरवाडा, संगे गोपाळांचा मेळा, निवृत्ती हा खांद्यावरी, सोपानाचा हात धरी. मग त्याचे दोन्ही पदर ह्याच्याकरताच मोकळे येतं. कोणत्या बी भक्ताने यायचं आणि पदराला धरून त्याच्या पाठीमागे चालायचं बस. देव कुणाला काही नग म्हणतच नाही आणि कुणाला काहीच म्हणत नाही. हे अशा प्रकारची अवस्था हे रामाची आणि त्याच्या अंगावर असणाऱ्या पितांबराची. ज्याची पाहता वृक्षस्थळ, सबाय भरिता समुळा, तेथे वसती विजनशिळा, जनवन सकळ समसाम्या. या प्रत्यक्षात रामाच्या छातीचा जर विचार केला, त्याच्या हृदयाचा जर विचार केला, तरी ही त्याची छाती कशी आहे, सगळे लोक त्या छातीवरच बसलेले. सगळे लोक छातीवर बसलेले. कशामुळे बसलेले, नाही लेकरू झालं की चला पंढरपूरला देवाला नवस करायला, काहीतरी नवस केलात आणि
चला म्हणले माघारी. बरं वास्तविकता नवस करून काही उपयोग नाही, आणि नवस केल्यानं देव पावत नाही. ते तुम्ही तुमच्या कर्मानं देवाला पावून घेतलं पाहिजे. देव असा पावत नाही, आणि देव काय बाजारातला भाजीपाला आहे का? हे अशा प्रकारची त्या रामाची अवस्था. पाहता ज्यांचा कंबुकंठ वेदांची ते वाहती वाट, तेथून या होती प्रगट स्वरवर्ण वरिष्ठ मर्यादा. त्या रामाचा जर विचार केला, त्याच्या स्वरूपाचा विचार केला, त्याच्या अवताराचा विचार केला, तर रामाचा कंठ म्हणजे कसा आहे? हे अत्यंत सोज्वळ. आवाज कुठून निघतो? नरड्यातूनच बाहेर निघतो ना. आवाज दुसरीकडून तर कुठं हातातून पायातून निघतो का? डोक्यातून, कानातून, डोळ्यातून कुठून आवाज निघत नाही. मग हे जे कंठ आहे रामाचा, इथून ओंकाराची प्राप्ती झाली, आणि त्या ओंकारापासून 4 वेद निर्माण झाले, आणि मग तिथून पुढे सगळे शास्त्र पुराण हे सगळे निर्माण झाले. ओंकार माझी वर्ण व्यक्ती, तैवी मुखा माझी दंत पंक्ती, चौकीचे 4 मिरवती, चिदानंद दीप्ती सोलिवा. या रामाच्या दाताचं वर्णन केलं. दाताचं वर्णन, दात कसे येतं? सगळे सारखे आहेत का? दाढा किती मोठाले येतात, काही दात किती बारीक येतं, वरचे दात किती मोठाले येतं, आहे का नाही? आता ही कवळे सुद्धा तसे करता येत नाही डॉक्टरला, आहे का नाही? हे याचे दात, या दाताचं वर्णन कशासोबत केलं? माणसाचे स्वभाव निरनिराळे, आणि वाणी इथूनच प्राप्त होती ना. तोंड उघडलं, दात उघडले तरच पुढे बोलू शकतो, नाही तर पुढे बोलू शकत नाही. तसं जसे निरनिराळ्या स्वभावाचे माणसं, तसं त्यांचे दात बी निरनिराळ्या प्रकारचे. मग या दातानं काही एक प्रकार खातेत का? काही बी खातेत, काही बी तोडतेत, जे खाऊ नाही ते बी खातेत, आहे का नाही? मग तसं रामाच्या मुखातले दात अत्यंत सोज्वळ अशा प्रकारचे होते. त्या रामाच्या दाताचं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. जीव शिव विभाग जनी, तैसे देखा धर दोनी, एक्याल श्रीराम वदनी, मिळले मिळणी एकत्वे. हे रामाचे 2 ओठ आहेत. ओठ हे कसं आहे? एक ओठ जीव आणि एक ओठ शिव. रामाचं नाव घेताना तोंड एकदाच उघडायचं आणि एकदाच मिटवायचं. राम, तोंड उघडलं की रा, आणि मिटविलं की मग. त्याला काही लई मोठी जास्त कष्टा खावा लागत नाही, काही नाही. हे अशा निवटोनिया नास्तिक्य, अवक्रजे कास्तिक्य, तेची श्रीरामाचे नासिक, शोभेचे बिक शोभवी. या रामाच्या नाकाचं वर्णन केलं. नाकाचं, जरा तोंडावर नाक चांगलं असलं तरच तोंडाला शोभा आहे. जरा नाक कमी असलं की नकटे, ते काही खरं नाही. तिथं जाऊ द्या, नकटेकडे कशाला जायचंय? सरळ भाषाच आपली ही आहे का नाही? हे आणि जर नाक चांगलं असलं तर तोंडाला शोभा. तसं ते रामाचं नाक चांगल्या प्रकारचं होतं, त्याच्यामुळं तोंडाला शोभा होती. आणि नाकानं सगळ्याचीच परीक्षा करता येते. डोळ्यानं जी परीक्षा करता येत नाही ते नाकानं करता येते. भाजी इडली असली की आंबट, नग 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 इडली या, आहे का नाही? तशा प्रकारे चालताज तुका वायू जान, तोची श्रीरामाचा मुख्य प्राण, तेची वेदाचे जन्मस्थान, त्रिकांड पूर्ण प्रतापे. त्या जितका वारा चालतो, वारा ते
रामाचा कंठ आणि हृदय आहे. आणि त्या कंठानं त्या हृदयानं हे सगळे वेद निर्माण केले, वेद सांगितले आणि त्या वेदाचा सगळ्या जगामध्ये त्या ठिकाणी प्रसार केला. चैतन्याचे देखे देखणे पण त्यांच्या डोळ्याले शरण देखणे देखे देखना होऊना देखणे पण सबाह्य. कसं आहे डोळ्याचं वर्णन आहे. डोळ्याचं वर्णन कसं आहे, जे पाहायचं तेच या डोळ्यानं पाहावा, डोळ्यानं काही बी पाहू नाही. आणि जे घ्यायचं तेच मनानं घ्यावा आणि ते बी मनापासून घ्यावा. वरच्या डोळ्यानं बघू बी नाही आणि वरच्या मनानं घेऊ बी नाही. का नाहीतर मग ते आपली मन आहे ना, मुखात रामन बघला सुरी काय आहे, काय त्याला त्या नामस्मरणाला काय अर्थ आहे आणि त्या मुखाला तरी काय अर्थ आहे का नाही. हे तशा प्रकारे स्वानंदे निरारली दृष्टी चिन्मात्रे देखे सृष्टी देखणी पण आली पष्टी दृश्य पाठी पोटी दृष्टच देखे. डोळ्याचं वर्णन चाललं. डोळ्याचं वर्णन, डोळ्यानं काय पाहावा तेच सांगितलं. डोळ्यानं काय पाहावा की ही सगळी दुनिया रामरूप आहे, सगळी सृष्टी रामरूप आहे आणि हे डोळ्यानं पाहावा. हे माझा दुश्मन आहे आणि ते माझा सासरा आहे आणि ते माझा मामा आहे, हे अजिबात सगळे हे मायेचं आहे. हे मायेचं काही नाही. ती माझी लेक आहे, ती माझी नणंद आहे, ते माझे भाऊजाई आहे. काय नाही, काय नाही. नाही कुणाचे कोणी, तुझे नव्हे रे कोणी. आणि अंते जाशील एकटा प्राण्या माझे माझे म्हणून सगळं जगच माझं या. हे माझं आहे असं म्हणायचंच नाही, सगळं जग माझं या. हे अशा प्रकारची भावना ज्याची असं तो प्रत्यक्षात राहा, तो माणूस नाही. दीपा मागे पडसाई तैसा डोळ्या मागे भोवई वेकंटी सोडून या पायी श्रीराम देही विनटल्या. आपण आपल्या घरात दिवा लावला तर त्या दिव्याच्या मागे तिची सावली आणि समोर उजेड आहे का नाही. आणि मग हे आपलं काम तसंच असावं, दिव्यासारखं निर्मळ काम असावं. पाठीमाग किती बी भुकू जात, ज्याला काय जसं भुकायचंय तसं भुकू द्या, पण ते तोंडावर तर आपल्याला चांगलं म्हणता येईल. मग पाठीमागच्या अंधाराचा विचार करायचा नाही, कारण ते आपल्याला माहिती बी नसते, ते आपण बघितलं बी नसते. मग ते सांगणारा खरं सांगतो का खोटं सांगतो काय माहिती आपल्याला. जे आपण डोळ्यानं बघू तेवढंच खरं आहे. हे जशा ह्या भुवया रामाच्या भुवया, हे अशा प्रकारचे त्याचे डोळे. आणि डोळे देखणे आणि पाहणारा पण देखणा पाहिजे. तसा राम हा सगळ्या जगाचा मालक आणि जगाचा चालक. जयाचे विक्षेप भ्रुकुटी रची ब्रह्मांडाच्या कोटी ते चिराये व्यंकटी अगाध दृष्टी श्रीरामाची. रामाची नजर कशी आहे, आघात दृष्टी श्रीरामाची. त्याला काही सांगायची गरजच लागत नाही, ते सगळं बघतोय. आपण म्हणतोच ना देव नारायण त्याला बघून घेईन बाबा मी, आहे का नाही. आता धोंडी महात्मा इथं लावलं, तिकडले लोक मला म्हणले होते आमच्याकडे येतात का बा धोंडी महात्मा सांगायला. मी म्हणलं जर इकडले लोक नाही म्हणले तर मी तुमच्याकडे येईन बाबा, आणि त्यांनी जर लावायचं म्हणले तर मग मी तुमच्याकडे येत नाही. त्यांनी आपली वाट बघितली, मी आलो नाही. आमच्या इथं सुरू झालं धोंडी महात्मा. दुसऱ्या दिवशी
एका माणसाची गाठ पडली. का म्हणले कुरोडे मामा, आणि तुम्ही आला नाही तोंडी मागून सांगायला, आणि तुम्ही तर आम्हाला येतो म्हणलं होतात, नाथ महाराज तुम्हाला बघून घेईल बाबा. मी म्हणलं बघू द्या, त्याला कळत नाही. मी जर चोऱ्या करायला गेलो असतो आणि तुमच्याकडे आलो नसतं तर नाथ महाराजाला कळालं असतं. पण मी कुठं बी तरी आहे तरी त्याचं नामस्मरणच करायला आहे. त्याच्यामुळं माणसानं असं कुणाला वाचेनं वाईट बोलू नये आणि डोळ्यानं वाईट पाहू नये किंवा वाकड्या नजरेनं समोरच्या पाहणाऱ्याकडं पाहू नये असा एक नियम. पूर्व उत्तर मीमांसा पूर्ण त्याची मुख्य श्रीराम श्रवण. श्रवणे श्रवणाचे भूषण जे निज मंडन वेदांता. त्या प्रत्यक्षात असणार रामाच्या कानाचं वर्णन केलं. कानाचं वर्णन, माणसानं कानानं काय ऐकावा त्याला शास्त्रीय नियम आहे. रामायण सांगते या. लोक हे 6 शास्त्र 18 पुराण 4 वेद ऐकत येत आणि प्रत्येक हेच सांगतय. काय सांगतंय? सगळे शास्त्र बी हेच सांगतात आणि वेद बी हेच सांगतो, रामाचं नामस्मरण करा. पण काय काय लोक काय म्हणते, नाही नाही तिथं नाही वेगळं सांगितलंय, नाही नाही त्या पुतीत असंच सांगितलंय, ह्या पुतीत ह्याच्यावर नाहीच असं सांगितलंय. अरे पण ते सगळ्याचं सार म्हणजे रामच आहे ना. सगळे शास्त्र काय सांगते की तुम्ही रामाचं नामस्मरण करा. या तुकाराम महाराजांनी त्याचा अभंग सांगितला ना, येणे मुखे तुझे वर्णी गुण नाम हेची मज सुख देई देवा. डोळ्यानं तुझं रूप पाहिल, मुखानं तुझं वर्णन करेल, कान भरून या ऐकेन तुझी कीर्ती आणि हेच मज विश्रांती देई देवा. हे अशा प्रकारे हे देवाचं नाव आहे. आणि देवानं हे आपल्याला शरीर दिले ते एवढ्या करताच दिले आणि माणसाच्या जन्माला पाठविले ते एवढ्या करताच पाठविले. बाकी काही भांडणं करण्याकरता पाठविलं नाही, एकमेकाला शिव्या देण्याकरता पाठविलं नाही, कुणाच्या चोऱ्या करायला पाठविलं नाही आणि कुणावर रिकामी आरोप घेण्याकरता बी पाठविलं नाही. चला. कुंडले मनती साकार एक मनती मकराकार. परिते सत्यत्वे निर्विकार श्रवणे विकार नासती. कसं आहे? कानामध्ये कुंडल येतं, देवाच्या कानामध्ये कुंडल येतं. कानामध्ये झुंबर कशा करताय खरं सांगा. असं असं मुखावरून लोकांना दाखवायला. कानामध्ये कुंडल देवानं कशामुळं घातले? ते वाईट काही ऐकायला येऊ नाही, ते तिथं थुकून बसावा आणि चांगलं काय आहे ते ऐकायला यावं. कानातले भूषण एवढेच करता येते, लोकांना दाखविण्याकरता नाही. हे अशा प्रकारे हे कानामध्ये कुंडल आणि कानानं तेवढंच ऐकावं, जे चांगलं तेच ऐकावं. रामाचं नामस्मरण ऐकावं, देवदेव ऐकावं. कुणी देवाच्या गप्पा मारीत असले तर तिथं जाऊन जरूर उभं टाकावं. तुझी सून असली तुझी सासू तसली तिथं अजिबात जायचं नाही.